नमस्ते. आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बुक वाचणार आहोत, माझी जन्मठेप. म्हणजे अंदमानात झालेल्या त्यांना अंदमानातील जे सेल्युलर जेल आहे त्याच्यात राहून जो काही त्यांना त्रास झाला आहे, जे काही त्यांना यातना भोगाव्या लागल्या आहेत, हे सर्व आपण पाहणार आहोत. कधीतरी हे पुस्तक नेहमी ऐकावं, वाचावं. जरी वाचायला टाईम नसेल मिळत तरी ऐकावं असे माझी म्हणजे खूप छान आहे. आपण पुढे पाहूया. थोडक्यात प्रस्तावना पाहूया आणि उद्यापासून आपण चॅप्टर पाहूया. स्वजनस्य हि दुःखमाग्रतो विवृत्ताद्वर काय कालिदास म्हणतात तिथे. आमचा अंदमानाचा वृत्तांत मी तिथे बंदिवास कंठीत असताना भोगाव्या लागलेल्या यातना यांची कहाणी ऐकण्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे तर उभ्या हिंदुस्थानात आमच्या सहस्र विधी देशबांधवांनी सहानुभूतीपूर्व औत्सुक्य आजपर्यंत अनेक समय व्यक्त केलेले आहे. त्यातही सहृदयास आपण भोगलेले उत्कृष्ट सुखदुःखे सांगताना समवेदनांच्या अश्रूंनी स्निग्ध होणारा तो मधुर आनंद अनुपभोगण्यासही आमचे हृदय आमच्या सुटकेपासून साहजिकताच कासावीस होत आले आहे. जे एवढं वाईट दिवस काढलेले आहेत त्यांनी आपण नंतर वाचल्यावरती कळेलच. अंधकारात वाढणाऱ्या कोण्या काटेरी फुलवेलीप्रमाणे त्या अंधेऱ्या दिवसांची स्मृती उजेडी दिसता सुकून दिपून जाईल. कधी वाटे सांगण्यासाठी का हे सगळे भोगिले, तर मग तो सगळा अभिनयच म्हणायचा. कधी वाटे आपणास भोगाव्या लागलेल्या त्या यातना भोगीत असताना जे त्या यातनाच बळी पडले त्यांना घरी परत येऊन प्रियकरास ती सुखदुःखी सांगण्याचे समाधानही मिळाले नाही. ते सहज तपी आज आपणाबरोबर नाहीत. ज्यांच्यासह तपाचा अनुताप सहन केला त्या सोडून ह्या पारण्याच्या पंक्तीतील हे मिष्टान्नाचे एकट्यानेच कसे खावे, ही त्यांच्याशी प्रतारणा तर होणार नाही ना. आणि आपणासारख्या कित्येक मनुष्यावर आजपर्यंत हे खडतर संकटाचा सामना करण्याचे प्रसंग कोसळले आहेत. ने अजून असले किंवा याहूनही भयंकर प्रसंग कोसवायचे आहेत. ह्या जीवनकलहाच्या नगाऱ्यांच्या घाईत आपण काही आपली एडीवाडीशी टिमकी वाजवत बसावे. परंतु दुःखाच्या गळ्यात किंकरीचा ढोल हा निसर्गानेच बांधलेला आहे की तो बजावून त्याने आपली शक्य ती करमणूक करून घ्यावी. वा, किती छान आहे वाक्य. परंतु दुःखाच्या गळ्यात किंकरीचा ढोल हा निसर्गानेच बांधलेला आहे की तो बजावून त्याने आपली शक्य ती करमणूक करून घ्यावी. ससण्याने झेप घालताच विवश होऊन त्याचे चोंचीत पडलेला पक्षी सहाय्याची लेश मात्र अशा नसता. जो स्वाभाविक चित्कार करतो त्या चित्कारापासून ते नेपोलियनचे प्रेत सेंट हेलिनामधून पॅरिसला ज्या दिवशी परत आणले त्या दिवशी एक राष्ट्रांचे राष्ट्र आपले ध्वज नमून आपल्या सहस्र वाद्यांत सहस्र शोकस्वर आणि विरह गीते गात जो दुःखाचा हंबरडा फोडते झाले त्या हंबरड्यापर्यंत त्या राष्ट्रीय अद्रितापर्यंत जितका प्राणीमात्राचा आक्रोश आहे तितका आपापल्या दुःखांचे प्रसिद्ध करण्यावर चूर झालेला असतो. आक्रोश हा दुःखाचा स्वभाव आहे. तो या अनंत आकाशात जे अनेक चित्कार उसासे टाकून आपापल्या दुःखाचा भार कमी करीत हिंडत आहेत, त्यात माझ्या दुःखाने प्रसिद्धीचा असुसा का टाकू नये. या अनंत आकाशात माझ्याही आक्रोशाला अवकाश असेल असे वाटून प्रवृत्ती केव्हा केव्हा दुःख एकदाचे ओकून टाकण्यास अगदी सज्ज होईल. पण तोच परिस्थिती तिचा पाय हिसडून तिला मागे खेची. पहा, अंदमानात झालेल्या जे काही सिच्युएशन आहे म्हणजे माझी जन्मठेप हे पुस्तकाची कहाणी आहे. तर खूप काही छान आहे बुक्स. तर आपण राहिलेला चॅप्टर पहिला जो चॅप्टर आहे तो मुंबई येथील डोंगरीचे कारागृह हे आपण उद्या पाहणार आहोत.